नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण पाहत आहात सत्याची शेती। आज राज्यभरात चर्चेत असलेली मोठी बातमी, नांदेडच्या सभेत अजित पवारांना थेट कर्जमाफीचा सवाल आणि त्या प्रश्नावर अजित पवारांनी सांगितला राज्याचा पूर्ण आर्थिक हिशोब। मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना यंदा पावसाने अक्षरशः झोडपून काढला आहे। पिकाचं होत्याचं नव्हतं झालं, शेतकरी हवालदिल आहेत आणि मागणी फक्त एकच करत आहेत, पीक कर्जमाफी करा। नांदेड येथे अजित पवारांची सभा सुरू असतानाच गर्दीतून एका शेतकऱ्याने जोरात विचारलं, दादा कर्जमाफी केव्हा करणार? क्षणातच पोलिसांनी त्या शेतकऱ्याला बाहेर नेलं, पण त्या एकाच वाक्यानं सभागृहात खळबळ उडाली। अजित पवार म्हणाले, कर्जमाफी करणार नाही असं आमच्या सरकारने कधीच म्हटले नाही, योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल। या सभेत अजित पवारांनी राज्याचा थेट हिशोबच मांडला। ते म्हणाले, 32,000 कोटी अतिवृष्टीग्रस्तांना मदत देण्यासाठी दिले। कर्जमाफी करायची की थेट मदत द्यायची हा मोठा प्रश्न आमच्या समोर होता, कारण काही शेतकरी असे होते ज्यांनी कर्जच घेतलेलं नव्हतं, पण त्यांची शेती अतिवृष्टीत वाहून गेली होती। त्या शेतकऱ्यांनाही मदत गरजेची होती असं दादा म्हणाले। ते पुढे म्हणाले, लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपये तर वर्षाला 45,000 कोटी रुपये खर्च करावा लागतात। शेतकऱ्यांची वीज बिल माफ, पण सरकारला महावितरणला 20 ते 22,000 कोटी रुपये भरावे लागतात। राज्याचं एकूण बजेट 8 लाख कोटी रुपये आहे, त्यापैकी 4 लाख कोटी कर्मचाऱ्यांचा पगार निवृत्ती वेतनात जातात। सामाजिक योजनांसाठी, दिव्यांग, श्रावण बाळ, निराधार योजना यासाठी हजारो कोटी रुपये खर्च होतात। ते म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी मागण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण शासनाला सर्व बाजू पाहून सबुरीने निर्णय घ्यावा लागतो। अजित पवारांनी स्पष्ट केले की कर्जमाफीसाठी एक विशेष समिती नेमण्यात आली असून त्या समितीचा अहवाल त्यांच्या हाती आला आहे। कशा पद्धतीने कर्जमाफी द्यायची यावर आम्ही काम करत आहोत असं सांगून त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला। मात्र शेतकरी बांधवांचा प्रश्न तोच, कर्जमाफीची घोषणा केव्हा? आश्वासन अनेक वेळा मिळाली, पण निर्णय अजून बाकी। मराठवाड्यातील संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारचा ठोस निर्णय आता तातडीने घ्यावा अशीच मागणी बळीराजा करत आहेत। शेतकरी बांधवांनो, तुमचं मत काय? अजितदादांनी दिलेलं योग्य वेळीचं आश्वासन तुम्हाला पटतं का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर सत्याची शेती चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।